भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं SNS टीवी। आपके साथ मैं बनी हूं अश्विनी। लोकसभा चुनाव को लेकर भंडारा गोंदिया निर्वाचन क्षेत्र के महायुति के अधिकृत उम्मीदवार सुनील मेंढे इनके प्रचार के लिए कल 15 अप्रैल सोमवार को बीजेपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यह उपस्थित थे। इस दरमियान महायुति की तरफ से शाम 6 बजे के बीच पोस्ट ऑफिस चौक से लेकर गांधी चौक तक निकाली गई रैली। इस रैली में चंद्रशेखर बावनकुळे इनके साथ सांसद सुनील मेंढे, विधायक नरेंद्र भोंडेकर और धनंजय दलाल यह उपस्थित दिखाई गए। साथ ही बड़ी संख्या में जनता ने भी लिया सहभाग। आइए दिखाते विदर्भ से जाफरी की भंडारा से यह रिपोर्ट। योजना चित्रांनो एवढेच नव्हे, आपण बघितलं आता बचत गटाच्या खात्यामध्ये 15,000 रुपये मोदीजींनी टाकले, जेणेकरून आमच्या गरीब महिला भगिनी बचत गटाच्या त्या सावकाराच्या पाशापासून दूर होतील। पुन्हा एक सांगतो, अशा अनेक योजना होऊ घातलेल्या आहेत। आदरणीय मोदीजी म्हणतात अभी तो ये झाकी है। आपल्या कणांच्या सभेमध्ये जवळच्या मोदीजी बोलले, मला पुढच्या 5 वर्षात आतापर्यंत जेवढ्या योजना केल्या त्याच्यापेक्षा जास्त योजना माझ्या गोरगरीब जनतेसाठी करायच्या आहेत। आणि म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी लक्षात ठेवा, मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी, मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी, ज्यांचे घरकुल अजून शिल्लक आहे अशा अजून 3 कोटी लोकांना घरकुल देण्यासाठी, ज्या लोकांना आयुष्यमान भारताचं अजूनपर्यंत कार्ड मिळाला नसेल, लाभ मिळाला नसेल, त्या सर्वांना लाभ देण्यासाठी, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, एवढंच नव्हे या देशाचा संपूर्ण जगामध्ये मान सन्मान वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांना 19 तारखेला मोठ्या संख्येने बाहेर निघायचं आहे। मोठ्या संख्येने आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते मतदान फक्त कमळाला जायचं आहे, कारण की मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे, मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे। आणि म्हणून आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे मुद्दामून आपल्याला भेटायला आपल्यापर्यंत आलेला आहे। त्यांचा गळा बसलेला आहे, आवाज बसलेला आहे, म्हणून आपल्याशी बोलत नाहीत, परंतु आपल्या सर्वांना नमस्कार करून माझ्याकरता आशीर्वाद मागतात आहेत। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आता आमदार भोंडेकर साहेब बोलले, धनुभाऊ बघापासून आपल्या सोबत आहेत, नाना भाऊ सोबत आहेत, सर्व लोक नेते लोक आमच्या सोबत आहेत। आपण परत एकदा विचार करून येणाऱ्या 19 तारखेला या मजबूत जे भारताच्या स्वप्नासाठी, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हा सर्वांना आपल्याला मोदीजींना वोट करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने बाहेर निघावं आणि एकदा मला आशीर्वाद देण्यासाठी कमळाची बटन दाबून आपण सर्वांना मला विजयी करावं, एवढं आव्हान या निमित्ताने करतो। आणि परत एकच सांगतो, मोदी है तो मुमकिन है, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार, अब की बार, हे 400च्या संख्येने समजा मोदीजींना आपण निवडून दिलं तर या देशामध्ये एक नवीन उन्नती होऊन, एक नव्या उमेदीने, नव्या ताकदीने या संपूर्ण आपल्या देशातच नव्हे तर या भंडारा गोंदियाचा कायापालट होण्यासाठी मी स्वतः, आमचे मित्र आमदार भोंडेकर साहेब असोत, धनुभाऊ नाना भाऊ असोत किंवा आमच्या राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल असोत, हे सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये आम्ही भंडारा गोंदियाचा कायापालट करण्यासाठी एकत्रित येऊन या सकाळसाठी काम करू, एवढंच बोलतो। आणि आपल्या सर्वांची पुन्हा एकदा विनंती करून सगळ्यांचं मतदान मला करावं याकरता आपण आवाहन करतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत।
मेंढे के लिए प्रचार के लिए एक विशाल रैली निकाला है, जिसमें गांधी चौक में पहुंचा है रैली। और मैं एक बात बता दूं, पूरे इलेक्शन में सभी पार्टी लोग अपना अपना शक्ति प्रदर्शन करते हैं, और उसमें लेकिन एक मंच में बीजेपी, राष्ट्रवादी और शिवसेना बुंदेलखंड इन लोग एक मंच में एक साथ दिखे हैं। राजनीति में कभी भी कुछ भी हो सकता है, क्योंकि यही राजनीति में एक दूसरे को अपशब्द बोलते थे और एक ही मंच में सब दिखते हैं। यही है भारत में राजनीति। और चंद्रशेखर बावनकुळे जी अभी आने वाले हैं प्रचार के लिए, सुनील मेंढे के लिए, और धनंजय दलाल से लेके नाना पंचकुले से लेके और नरेंद्र बुंदेलखंड सभी लोग सुनील मेंढे के साथ मंच में हैं। और यहाँ पर मैं और एक बात खुलासा कर दूं, पटाखे के बौछार भी हुआ, जिसमें लोग पटाखे की आवाज इतना था जो मीडिया को हटने पड़ा, और महिला लोग कभी काफी संख्या में महिला लोग भी है। और आगे के अपडेट आपको बताते रहेंगे। SNN न्यूज चैनल समय सैयद जाफरी, गांधी चौक, भंडारा।